तर मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण एकाच सुरसुरी झाले. आपण आज डॉक्टर पारनेरकर महाराजांनी भक्ती या विषयावरती काय स्पष्टीकरण दिलं ते ऐकणार आहोत. आपल्याला एक वामन पंडितांचा श्लोक माहिती आहे किंवा जी रचना ती अशी: घड्या ज्या वस्त्राच्या रजक परिमार्जित तुका. घड्या ज्या वस्त्राच्या रजक परमार्जित तुका. जलस्पर्शे होती वरील घडीने शुद्ध तितुक्या. तशासाठी मध्ये हरिभजहि ज्या घडी घडे. तयाच्या संसर्गे सकल घडियांचा मळ झडे. ही ती रचना आहे. हे कशासाठी सांगतोय का भक्ती हा शब्द आपण बऱ्याच वेळा सामान्यपणे वापरतो पण ती सदोषही कशी असू शकते आणि त्यात काय अर्थ भरलेला आहे, केव्हा भक्ती होते आणि प्रापंचिकानं कोणती गोष्ट लक्षात ठेवावी, कुठले दोष आपल्यात लक्षात आणून काढण्याचा प्रयत्न करावा, हे यामध्ये सांगितलेलं आहे. जरा ऐका डॉक्टर पारनेरकरांनी सांगितलेलं भक्ती या विषयावर ती सर्व विवेचन. माणसाला ईश्वर भक्तीची उपरती देखील ईश्वराच्या कृपेशिवाय होत नाही. एकदा उपरती झाली म्हणजे कृपा झालीच असं समजण्यास मुळीच प्रत्यवाय नाही. पण केवळ उपरती झाली म्हणजे साराच परमार्थ साधला असं नाही, तर तेथूनच परमार्थाची व ईश्वर भक्तीची खरीखुरी सुरुवात आहे. एकदा ईश्वर कृपेची तळमळ माणसाला लागली की तेव्हापासूनच तो दिवसेंदिवस अधिकाधिक अधीर होत जातो. अजून आपणास देवकृपा का होऊ नये अशा विचारानं त्याच्या डोक्यात काहूर उठतं आणि गतजीवनाचा चित्रपट झरझर त्याच्या डोळ्यासमोर जाऊ लागतो. त्यातील कितीतरी प्रसंग त्याच्या मनामध्ये आपण खरोखरी ईश्वरी कृपेला पात्र आहोत का असा मनात संदेह निर्माण करून भेडसावू लागतात. अशा देवकृपेसाठी अधीर झालेल्या पण स्वपराधाच्या जाणीवेनं भयग्रस्त व स्तिमित झालेल्या साधकास वर सांगितल्याप्रमाणे वामन पंडितांसारखे महानुभावी वर जे सांगितलेलं आहे उदाहरण, त्या उदाहरणानं अभय देतात. वामन पंडितांचा काळ म्हणजे अति सोवळ्या ओवळ्याचा होता. त्यांनी नित्य परिचयातील एक उदाहरण घेतलं आणि ते घेऊन साधकांना अभय प्रदान केलं आहे. आजच्या काळात वर उदाहरणादाखल दाखवलेली पद्धती आपल्याला मुळीच परिचयाची राहिलेली नाही. असो, वामन पंडितांचं म्हणणं असं की परटाकडून धुवून आणलेल्या कपड्यांच्या वरील घडीवर पाणी शिंपडलं की जशा खालील सर्व घड्या शुद्ध होतात, त्याप्रमाणे ज्या घडीला माणसाकडून हरिभजन घडतं त्या घडीपासून मागच्या सर्व घड्या पावन होतात. या ठिकाणी रजक हा शब्द परटासाठी धोब्यासाठी आलेला आहे. माणसानं केव्हापासून ईश्वरभक्ती सुरू करावी त्या पूर्वीच्या काळाचे विचार करण्याचं प्रयोजन उरत नाही. त्याचे मागील जीवन कसंही असलं तरी ते पावन होऊन जातं. गतजीवन कोणाचं कसंही असलं तरी ते जो कोणी ईश्वरभक्ती करू लागेल तो ईश्वर कृपेस पात्रच ठरतो. ईश्वर कृपेसाठी तळमळणाऱ्यांना पंडितांचे केवळ हे अभयदान आहे. तळमळणाऱ्यांना पूर्वचरित्र कलंकित असून भक्तीनं भगवत कृपा प्राप्त झालेल्यांची उदाहरणं थोडी थोडकी नाही आहेत. उदाहरणार्थ वाल्या कोळी, कानोपात्रा इत्यादी. पण तरी देखील भक्ती करू लागल्यावर
पूर्ववत वर्तन ठेवणं योग्य ठरेल का अयोग्य हा प्रश्न आहेच. भक्तीला भाबडी म्हणतात हे खरं आहे, पण भक्ती करणाऱ्यानं करावयाच्या भक्तीविषयी भाबडं होऊन मुळीच भागत नाही. भक्तीचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्या शास्त्राचे प्रणेते श्री नारद मुनी होते. या शास्त्रानुसार तुम्ही कराल ती भक्ती निर्दोष असल्यास देवकृपा निश्चित व्हायची. पण याचा अर्थ असा नव्हे की जो हे भक्तिशास्त्र अभ्यासील त्याच्यावरच कृपा होईल, देवकृपा करील. तुम्ही समजून उमजून म्हणजे भक्तीचं शास्त्र अभ्यासून भक्ती करा अथवा न समजता करा भाबडेपणानं. पण शास्त्रदृष्ट्या निर्दोष कशी भक्ती करायची, देवकृपा होईलच. आणि म्हणूनच भक्तीला भाबडी म्हणतात. पण हे ज्ञानमार्गात असं चालत नाही. अपरोक्ष अनुभूतीपूर्वक म्हणजे प्रत्यक्षानुभूतीपूर्वक ते तर्कशास्त्रापरोक्ष ज्ञान म्हणजे वस्तूविषयी यथार्थ ज्ञान लागत असतं. आणि ते जर नसेल तर मुमुक्षु हा कधीच सिद्ध दशेपर्यंत किंवा या दशेपर्यंत पावत नाही. अपरोक्षानुभूतीत परोक्ष ज्ञानाचा जरी अभाव असला तरी सुरुवातीस त्याचा अभाव खपत नाही. साधकाला परोक्ष ज्ञान नसेल तर तो अपरोक्षाचा अधिकारी होत नाही. म्हणूनच ज्ञानाला डोळस म्हणतात. आपणाचं तर ज्ञानाचं डोळस पण नको आहे, तर भक्तीविषयीचं डोळस पण हवं आहे, ज्ञानाचं नाही. भक्ती करणाऱ्या भक्ताकडून नकळत पण अगदी सहज जर निर्दोष भक्ती घडत असेल तर त्याच्यासाठी कोणताच प्रश्न उरत नाही. पण सहज वाटणाऱ्या भक्ती सहज निर्दोषता नसेल तर भक्ताचा जो हेतू परमेश्वर कृपा तो साध्य होत नाही. एतदर्थ भक्तास देवाविषयी वाटणाऱ्या सहज भक्तीचे निर्दोष स्वरूप काय आहे हे समजावून घेणं हे आवश्यक आहे, परम आवश्यक आहे. कारण भक्तानं जरी स्वतःला भाबडा म्हणवलं तरी देव स्वतःच कधीच भाबडा म्हणत नाही आणि म्हणवीत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तान् तथैव भजामहम. माहिती आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तान् तथैव भजामहम असं देव म्हणतो. स्वतः देव जरी भाबडा नाही तरी त्याचा भक्त भक्तीविषयी भाबडा कसा चालेल. कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. देव भक्ताची परीक्षा पाहत असतो, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. तेव्हा भक्ती करून भगवत कृपेस पात्र झालेल्या भक्तांनी जे भक्ती दोष म्हणून सांगितलेले आहेत ना, ते जाणून घेऊन नाहीसं करणं हे साधकाचं प्रथम कर्तव्य. आणि भक्ती गुण म्हणून जे प्रतिपादित केलेले आहे त्यांची माहिती मिळून ते अंगी बाणणं व असल्यास ते वाढीला लावणं हे भक्तिमार्गात नव्यानं पदार्पण करणाऱ्याचं दुसरं कर्तव्य ठरतं. योग वसिष्ठात असं म्हटलं आहे, यावन्नानुग्रह साक्षाज्यते परमेश्वरात तावन्न सद्गुरुं कश्चित स्वच्छास्त्र मिनोलभते. पण येथे शेवटी बुद्धिदाता भगवान असंच म्हणावं लागतं. या कारण या मार्गातील माझ्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे असे कित्येक करंटे जीव माझ्या पाहण्यात आले की जे स्वतः अज्ञानजन्य मताभिमान सोडण्यास तयार नसल्यामुळं मन मानेल तशी ईश्वरभक्ती करण्याचं निष्कारण सायास करीत राहतात. केवळ स्वतःच्या हेकटपणामुळं 30-40 वर्ष ह्या मार्गात राहून देखील हे ईश्वर कृपेपासून वंचितच राहतात. आणि अशा हेकटांचा आणि अहंगंड असणाऱ्यांचा वाली केवळ परमेश्वरच म्हणा. हे लोक भक्तीतील प्रचितीला विन्मुख राहतात. ही जेवढी वाईट गोष्ट आहे
त्याहीपेक्षा अधिक दुःखद गोष्ट म्हणजे ह्यांच्या करंटेपणाच्या उदाहरणानं अन्य लोक अन्यजनास या मार्गाविषयी संदेह निर्माण होतो आणि नवोदित जे काही लोक असतात ते गलित धैर्य होतात. तेव्हा नाईलाज असतो अथवा बुडत्यास काडीचा आधार म्हणून संसिद्धी या वचनाचा आश्रय घेणं निराळं. पण या मार्गात पदार्पण करणाऱ्या प्रत्येक भाविकाला तुकाराम महाराजांप्रमाणे याची देही याची डोळा असे संकल्प आणि निश्चय असणं परम आवश्यक आहे. असा जर भाविकांचा वा साधकांचा पक्का निश्चय होईल तर भक्तशिरोपणी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. भक्ति भक्ति सब कोऊ कहे भक्ति न जाने कोय दादू भाळी भगवंत की देह निरंतर होय. उत्तर हिंदुस्थानामध्ये दादू नावाने एक ईश्वर परमभक्त होऊन गेले. ते म्हणतात भक्ती भक्ती म्हणणारे सर्वच असतात, पण भक्ती म्हणजे काय हे जाणणारा वा खरी भक्ती करणारा कोणीच नाही. अर्थात यावरून एक गोष्ट सिद्ध होते की भक्तिमार्ग हा एक शास्त्रोक्त मार्ग आहे, मनसोक्त नाही. ज्याप्रमाणे भक्तिमार्गात हेकटपणा खपत नाही त्याचप्रमाणे अधीरता उतावळेपणा ठेवून सुद्धा भागत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळघडी आल्याविणं. लर्न टू लेबर अँड वेट हे तत्त्व या मार्गामध्ये सुद्धा अवलंबावं लागतं. त्याशिवाय गती नाही. तहान लागल्यावर आड खोदून चालत नाही आणि म्हणून प्रत्येकास बालपणापासून काहीतरी साधन भक्ती लावण्याची आपली पूर्व परंपरा आहे. ती परंपरा दिवसेंदिवस लुप्त होत आहे. ही गोष्ट खरोखरीच मोठ्या खेदाची आहे. वामन पंडितांचे अजून काही ज्या काही रचना आहेत त्या जर आपण पाहिल्या अजून काही गोष्टी लक्षात येतील. ते काय म्हणतात, भक्तीचे दोष जे तिन्ही ते अन्यत्वीचे आश्रित तिचेच तिन्ही गुण ते अनन्वीच वर्तती. निमित्ते व्यवधानत्वे व्यभिचारे करोनिया सनिमित्ता व्यवहिता व्याभिचारिणी करोनिया. निमित्ते भक्तिमुक्तीच्या सनिमित्तची भक्ती ते व्यवधान क्षणक जरी जरी व्यवहिताचे ते. कल्याण नसता शीघ्र क्षण एकही ना आवडी उपजे जे व्यवहिता व्यवधाने क्षणाचिया. रमे जो पुरुषी नाही ते जशी व्यभिचारिणी देवो स्वजीवी दोठाई भक्ती ही व्यभिचारिणी. हे दोष अन्य भक्तीचे आता याचे विलक्षण अनन्य भक्तीचे तिन्ही गुण ते ऐकासे. स्वप्रिये ज्या निमित्ते प्रिय जो निमित्ताची तो स्वात्मा होय विश्वात्मा अनिमित्ताची भक्ती ही. उपासकाचा जो आला तो उपास्यपणे स्फुरे ते हा व्यवहिता भक्ती की जी ना विटे कधी. ज्या आत्म्यार्थ उपास्याची करी भक्ती उपासक त्यासी स्वऐक्य कळता भक्ती अव्यभिचारिणी. हे वामन पंडितांनी दर्शवल्याप्रमाणे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं सनिमित्ता व्यवहिता व व्यभिचारिणी असे सदोष भक्तीचे 3 प्रकार व हे भक्तीचे 3 दोष आहेत. पण या 3 दोषांपैकी अधिक हानिकारक असे काही दोष माझ्या अवलोकनामध्ये गेल्या काही वर्षाच्या अनुभवात आलेले आहेत. त्यापैकी एका महत्त्वाच्या दोषाविषयी मी लिहितो आहे किंवा हे सांगतो आहे. बाकीच्या दोषांविषयी कधीतरी सांगेन. आज भक्त म्हणणाऱ्या लोकात तत्त्वज्ञानाचं यथार्थ ज्ञान असत नाही.
त्यामुळे ईश्वरत्व व ब्रह्मत्व किंवा ईश्वरतत्व आणि ब्रह्मतत्व ही स्वतंत्र दोन तत्व आहेत हे त्याला माहिती नसतं. धावता वेदांत त्याने वाचलेला किंवा ऐकलेला असतो. त्यामुळे भक्तीचे साधन पत्करून केवळ अज्ञानामुळं ईश्वरावर ब्रह्मत्वाचा आरोप करून तो निर्गुण निराकार आहे अशी त्याच्याविषयीची त्याची विपरीत भावना असते. यामुळेच त्याच्या भक्तीचे पाऊल पुढे पडत नाही. श्रीमद आद्यशंकराचार्य देखील ईश्वरास कर्ता करविता सगुण साकार मानतात व त्याची भक्ती प्रतिपाद देतात. ब्रह्मप्राप्तीचं साधन ज्ञान सांगतात, पण सध्या परमार्थी म्हणणाऱ्यांनी सगळाच घोटाळा करून ठेवला आहे. ओनली लव फॉर द सुप्रीम, ओनली लव फॉर द सुप्रीम लॉर्ड इज ट्रू. लव फॉर सुप्रीम लॉर्ड, भक्ती, लव फॉर any other being, however great, is not bhakti. The Supreme Lord means Ishwar, the eternal, the perp, the all-merciful, the almighty, the ever-free, the all-knowing, the teacher of all teachers, the Lord who of his own nature इनयुप्रेसेबल लव. स्वामी विवेकानंदांनी एक ठिकाणी हे म्हटलेलं आहे. रंगनाथी योग वसिष्ठामध्ये असं एक वचन आहे, ईश्वरी जे अनन्य प्रीती तेची जाण विभक्त भक्ती, तेणे आकारी विश्वमूर्ती सर्वेश्वरू तो, असं म्हटलेलं आहे. तेव्हा विवेकानंदांचं जे काही वरील व्याख्यान आणि रंगनाथांचं वचन यावरून आपणास हे स्पष्ट होतं की भक्ती म्हणजे अखिल ब्रह्मांड नायक या जगाच्या नियंत्याच्या वरील निस्सीम प्रेम म्हणजे भक्ती. निर्गुण निराकार अकर्त्या ब्रह्मतत्वाची आसक्ती म्हणजे भक्ती नव्हे. भक्तिमार्गानं जाणाऱ्या भगवत भक्तांना तुकाराम महाराजांप्रमाणे अतिशय उदास किंवा बेपर्वा असावयास पाहिजे. भक्ताचे फार मोठं पथ्य आहे, न लगे ब्रह्मज्ञान आम्हा विष्णुदासा. ईश्वर तत्वाचं वैदिक नाव विष्णुतत्व असं आहे. वेदामध्ये ब्रह्मतत्वास शिवतत्व आहे. भक्तिमार्गाचा अवलंबन करून ब्रह्मज्ञानाचे पोवाडे गाणाऱ्या भक्तावर ईश्वरी कृपा होणं कालत्रयी शक्य नाही. पण भक्ती हे चुकीचे साधन ब्रह्मप्राप्तीसाठी पत्करल्यानं त्याचीसुद्धा प्राप्ती होत नाही. असा साधक जो असतो तो मध्येच लटकत राहतो. हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, दीवानों क्या गफलत में पड़ा, कहत कबीरा सुन भाई साधू, हरी चरण चित जडा. ब्रह्मज्ञान ऐकून भक्ताच्या ठिकाणी विक्षेप उत्पन्न होतो. अशा भक्तास वा साधूस कबीरजी दिवाना, ते वेडा म्हणतात आणि ठासून सांगतात की हे बाबा, ईश्वराशिवाय काहीही श्रेष्ठ नाही, तरी तू त्याच्या चरणी आपलं चित्त लाव. यद्यपि भेदापगमे नाथत तवावात्व, असं श्रीमद आद्यशंकराचार्य म्हणतात. आणि स्वसेवक भावानं ईश्वराला शरणे जातात, त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात, त्याची भक्ती करतात. आणि त्यावेळी ब्रह्मज्ञान ते स्वतः बाजूला ठेवतात. तेव्हा ज्याला भक्तिमार्गाचा अवलंब करायचा असेल त्यानं निर्गुणाचं अभेदाचं वेड बाळगून चालणार नाही. हे वेड म्हणजे भक्तिमार्गातील सर्वात मोठा आत्मघातकी दोष आहे. तरी
तो भक्तांनी सोडला पाहिजे. आपल्याला आवडलं असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून आपल्या मित्रपरिवारात पाठवा ही नम्र विनंती. धन्यवाद.